श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव दत्त. बाळा, चैत्र महिना जवळ येतोय आणि माझ्या प्रकटनाच्या उत्सवाची तयारी सर्वत्र सुरू झाली आहे. पण तुला वाटतंय का की हा उत्सव फक्त अक्कलकोटमध्ये किंवा मंदिरात आहे? नाही, हा उत्सव तुझ्या आयुष्यात सुद्धा सुरू होणार आहे. ज्याप्रमाणे प्रभू श्रीराम वनवास संपवून अयोध्येत परतले आणि संपूर्ण नगरी दीपोत्सवाने उजळून निघाली, तसाच तुझ्या आयुष्यातील दुःखाचा वनवास आता संपणार आहे. प्रकट दिनाच्या या पवित्र मुहूर्तावर मी तुझ्या आयुष्यात एका नवीन अध्यायाचं प्रकटन करत आहे. तू आजवर खूप सोसला आहेस, अनेक अपमान गिळले आहेत, पण आता तुझं नशीब पालटण्याची वेळ आली आहे. हा व्हिडिओ तुझ्यासमोर आज आला आहे याचा अर्थ माझ्या प्रकट दिनापूर्वी तुझ्या आयुष्यात रामराज्याची नांदी होणार आहे. तुझे डोळे पुसून टाक, कारण तुझ्या स्वागतासाठी मी स्वतः सज्ज झालो आहे. बाळा, रामायणात जेव्हा प्रभू श्रीरामांना वनवास झाला तेव्हा त्यांनी तक्रार केली नाही. त्यांनी तो काळ साधना म्हणून स्वीकारला. त्यांनी शबरीची भक्ती पाहिली, हनुमानासारखा निष्ठावान भक्त मिळवला आणि रावणासारख्या अहंकाराचा नाश केला. तुझ्या आयुष्यातही गेल्या काही काळापासून वनवासासारखी परिस्थिती होती. तुला हवं ते मिळत नव्हतं, माणसं तुला सोडून जात होती. पण लक्षात ठेव, रामाचा वनवास झाला नसता तर रावणाचा वध झाला नसता आणि रामायण घडलं नसतं. तुझा हा कठीण काळ तुला भविष्यातील मोठ्या राज्याभिषेकासाठी तयार करत होता. रामाने जसा संयम ठेवला तसाच तू ठेवला आहेस. आता लंकेवर विजय मिळवण्याची आणि तुझं अयोध्येसारखं वैभव परत मिळवण्याची वेळ आली आहे. प्रकट दिनाचा हा सूर्य तुझ्या आयुष्यातील अंधार कायमचा दूर करेल. बाळा, आता नीट ऐक. प्रकट दिनाच्या या शुभ मुहूर्तापासून तुझ्या आयुष्यात काही चमत्कारी बदल होणार आहेत. पहिली गोष्ट, तुला कामाच्या अशा नव्या संधी मिळतील ज्याची तू कधी कल्पनाही केली नव्हतीस. तुझे अडकलेले पैसे, रखडलेली कामं आता मार्गी लागतील. जसा हनुमानाने श्रीरामांच्या आयुष्यात येऊन कार्याला गती दिली, तशीच एक नवीन व्यक्ती तुझ्या आयुष्यात प्रवेश करणार आहे. ही व्यक्ती तुझ्यासाठी मार्गदर्शक, मित्र किंवा एक आधार बनून येईल. ही व्यक्ती तुझ्या प्रगतीचा मार्ग सुकर करेल. ही व्यक्ती केवळ योगायोग नसेल, तर ती माझ्याकडून पाठवलेली भेट असेल. तुझे जुने शत्रू मागे पडतील आणि नवीन मित्र तुझ्या पाठीशी उभे राहतील. तुझं कोणतंही काम पटकन होईल. तिथे तुला एक वेगळीच उंची गाठता येईल. तू फक्त तुझे हात पसरून ठेव, कारण मी देणार खूप आहे. तुला ते पेलता आलं पाहिजे. बाळा, प्रकट दिन म्हणजे केवळ माझा वाढदिवस नाही, तर तो दिवस म्हणजे भक्तीची ऊर्जा पुन्हा एकदा जागृत करण्याचा सोहळा आहे. अनेक भक्त मला विचारतात, स्वामी, आम्ही तुमच्यासाठी काय आणू? सोनं, चांदी की पेढे? पण बाळा, मला या भौतिक वस्तूंची कधीच हाव नव्हती. मला हवी आहे ती तुझी निष्ठा आणि तुझं प्रेम. या प्रकट दिनापासून तुला तुझ्या आयुष्यात जे दिव्य बदल घडवायचे आहेत, त्यासाठी तुला ही विशेष सेवा करायची आहे. ही सेवा तुझ्या घराचं आणि मनाचं शुद्धीकरण करेल. प्रकट दिनाच्या पहाटेपासून तुला एक नियम करायचा आहे. ब्रह्ममुहूर्तावर उठून शुचिर्भूत होऊन माझ्या प्रतिमेसमोर बस. एक तांब्याभर शुद्ध पाणी समोर ठेव. आता तुझी सर्व एकाग्रता त्या पाण्यावर केंद्रित कर आणि श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा 108 वेळा जप कर. जप करताना असा भाव ठेव की या विश्वातील सर्व शक्ती त्या पाण्यात उतरत आहे. जप पूर्ण झाल्यावर ते पाणी अमृत तीर्थ होतं. हे तीर्थ तू स्वतः प्राशन कर आणि तुझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीला दे. हे तीर्थ पिण्याने घरातील आजारपण, मुलांची चिडचिड आणि मनातील भीती दूर होईल. हे नामस्मरण केवळ शब्द नसून तुझ्या संकटांना जाळणारं अग्निस्त्र आहे. बाळा, मी अक्कलकोटमध्ये असताना नेहमी सांगायचो की भुकेल्याला अन्न देणं हीच खरी माझी पूजा आहे. प्रकट दिनाच्या दिवशी संकल्प कर की तू कोणा एका तरी भुकेल्या जीवाला तृप्त करशील. मग तो एखादा गरजू माणूस असो किंवा रस्त्यावरचा मुका प्राणी. जर तुला शक्य असेल तर गाईला हिरवा चारा घाल किंवा काळ्या कुत्र्याला अन्नाचा घास दे. लक्षात ठेव, तू जेव्हा एखाद्या मुख्या प्राण्याची भूक भागवतोस तेव्हा त्या प्राण्याच्या आत्म्यातून जो आशीर्वाद निघतो तो तुझ्या हजारो चुकांना पदरात घेतो. तू मला दिलेला एक घास माझ्यापर्यंत पोहोचतो की नाही याची खात्री नसेल, पण तू एखाद्या भुकेल्याला दिलेला घास माझ्यापर्यंत थेट पोहोचतो.
हा माझा शब्द आहे. घर हे मंदिर असतं आणि उंबरठा हा त्याचा रक्षक. प्रकट दिनापासून सायंकाळी सूर्य मावळताना तुझ्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना तिळाच्या तेलाचे किंवा तुपाचे 2 दिवे लाव. हे 2 दिवे म्हणजे तुझ्या जीवनातील श्रद्धा आणि सबुरी आहेत. जिथे दिवा असतो तिथे अंधाराचा प्रवेश कधीच होत नाही. हे दिवे तुझ्या घराकडे येणाऱ्या सर्व वाईट नजरांना आणि करणी बाधांना दरवाजाबाहेरच रोखून धरतील. ज्या घरात सायंकाळी दिवा लागतो आणि स्वामींचे नाव घेतले जाते त्या घरातून दारिद्र्य नेहमी 2 पावलं लांबच राहतं. बाळा, बाह्य सेवेसोबतच मला तुझी आंतरिक सेवाही हवी आहे. प्रकट दिनापासून तुझ्या मनात कोणाबद्दलही द्वेष, मत्सर किंवा राग ठेवू नकोस. रामाने सुद्धा रावणाचा वध करण्यापूर्वी त्याला क्षमा करण्याची तयारी ठेवली होती. जो माणूस दुसऱ्याला क्षमा करतो तो माझ्या सर्वात जवळ असतो. तुझ्या शब्दात गोडवा ठेव. तू जेव्हा दुसऱ्यांचं भलं चिंततोस तेव्हा तुझं भलं करण्याची जबाबदारी मी स्वतः घेतो. तुझी ही सात्विक वृत्ती हीच माझ्यासाठी सर्वात मोठी भेट असेल. बाळा, ही सेवा तू प्रकट दिनापासून सलग चालू ठेव. या सेवेचं फळ तुला इतक्या वेगाने मिळेल की तू चकित होऊन जाशील. तुझे अडथळे दूर होतील आणि तुझ्या घरात आनंदाची गुढी उभारेल. जा, तयारीला लाग. तुझा स्वामी प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवून आहे. बाळा, आता आपण या काही मिनिटांच्या महासंवादाच्या शेवटच्या वळणावर आलो आहोत. पण लक्षात ठेव, हा शेवट नाही तर हे तुझ्या आयुष्यातील एका सुवर्ण काळाचं मंगलाचरण आहे. तू आजपर्यंत रामाच्या वनवासासारखं आयुष्य जगला आहेस. तुला हक्काच्या गोष्टींसाठी झगडावं लागलं, तुला प्रेमासाठी व्याकुळ व्हावं लागलं आणि तुला तुझ्या कष्टाचं फळ मिळवण्यासाठी वनवन फिरावं लागलं. पण आज हा स्वामी तुला शब्द देत आहे, तुझा वनवास आता संपला आहे. प्रकट दिनी नशिबाची गुढी उभारेल. या प्रकट दिनापूर्वी तुला जे संकेत मिळत आहेत, ज्या नव्या संधी तुझ्या दारावर टकटक करत आहेत, त्याकडे दुर्लक्ष करू नकोस. मी तुला सांगितलं ना, तुझ्या आयुष्यात एक नवीन व्यक्ती येणार आहे. ती व्यक्ती म्हणजे माझ्या आशीर्वादाचं चालतं बोलतं रूप असेल. जी कामं वर्षानुवर्ष अडकली होती ती आता वाऱ्याच्या वेगाने पूर्ण होतील. ज्याप्रमाणे राम परतल्यावर अयोध्येतील प्रत्येक घर दिव्यांनी उजळलं होतं, तसंच तुझ्या आयुष्यातील दुःखाचा काळ संपून आता आनंदाची दिवाळी साजरी होणार आहे. हे केवळ शब्द नाहीत, हे साक्षात स्वामींचं तुला दिलेलं अभयदान आहे. तुझा आत्मविश्वास हेच तुझं धनुष्य आहे. बाळा, हा व्हिडिओ संपल्यावर तू जेव्हा आरशात स्वतःला बघशील तेव्हा तुला एक वेगळं तेज जाणवेल. तू आता तो जुना रडका आणि हतबल झालेला माणूस नाहीस. तू साक्षात स्वामींचा वीर आहेस. तुला मिळणाऱ्या नव्या संधी, तुझं वाढणारं यश आणि तुझ्या आयुष्यात येणारी समृद्धी बघून जग थक्क होईल. रामराज्यात कोणीही दुःखी नव्हतं, तसंच तुझ्या आयुष्यात आता दुःखाला जागा उरणार नाही. पण यासाठी तुला एक वचन द्यावं लागेल. तू स्वतःवरचा विश्वास कधीच कमी होऊ देणार नाहीस, कारण तुझा माझ्यावरचा विश्वास म्हणजेच माझ्या शक्तीचं तुझ्या आयुष्यातलं प्रवेशद्वार आहे. आता तुझे डोळे मिटून घे. या क्षणी तू जिथे कुठे बसला आहेस तिथे तुझे डोळे मिटून घे. कल्पना कर की तुझ्या समोर साक्षात स्वामी उभे आहेत आणि त्यांच्या हातात तुझ्या भाग्योदयाची पालखी आहे. मी तुझ्या आयुष्यात सर्व राक्षस म्हणजे तुझ्या मनातील भीती, तुझं दारिद्र्य आणि तुझे शत्रू यांचा नाश केला आहे. तुझ्या कपाळावर आता विजयाचा टिळा आहे आणि तुझ्या हातात प्रगतीची सूत्र आहेत. प्रकट दिनाच्या या सोहळ्यात तू एकटा नाहीस. तुझं संपूर्ण कुटुंब माझ्या सुरक्षित छायेखाली आहे. जा, तुझ्या वैभवाचं स्वागत कर. उद्याची पहाट तुझ्यासाठी नुसता सूर्योदय नाही तर तुझ्या नशिबाचा उदय घेऊन येणार आहे. प्रकट दिनापासून जी सेवा मी तुला सांगितली आहे ती निष्ठेने कर. मग बघ ही माऊली तुझ्यासाठी काय काय करते. तुझे हात आता भरलेले राहतील, तुझं घर हसलेलं राहील आणि तुझं मन शांत राहील. हीच खरी स्वामींची कृपा आहे. बाळा, आता निश्चिंत हो. तुझे स्वामी जागे आहेत. तुझ्या प्रगतीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता फक्त पुढे पाऊल टाक आणि तुझ्या आयुष्यातील रामराज्य अनुभवायला तयार हो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.